एक ब्रेकिंग न्यूज बघूया। कळंब इथल्या महिला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी रामेश्वर भोसलेला एलसीबीने ताब्यात घेतलंय। रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले असे आरोपीचं नाव आहे। महिला हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर उस्मान गुलाब सय्यद असं हत्या प्रकरणातल्या दुसऱ्या आरोपीचं नाव आहे। कळंब महिला हत्या प्रकरणामध्ये पहाटे 5 वाजता कळंब पोलिसांमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला। दोन्ही आरोपी बीड जिल्ह्यातील केज इथले आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मनीषा बिडवे या महिलेचा वापर केला जाणार असल्याचा आरोप होतोय। अनैतिक संबंधातनं संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं दाखवण्यासाठी या महिलेचा वापर केला जाणार होता असा आरोप आहे। आपले प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके आपल्यासोबत आहेत। अप्पासाहेब, नक्की काय अपडेट आहे या प्रकरणामध्ये? पूर्वी कळंब येथील जी महिला आहे तिची हत्या झाल्यानंतर संतोष देशमुख यांच्या प्रकरणाशी तिचं नाव चर्चेत समोर येलं होतं। ती चर्चा होती की संतोष देशमुख यांना अनैतिक संबंधातून हत्या झाली दाखवण्यासाठी त्या महिलेचा वापर केला जाणार होता आणि त्या महिलेचीच हत्या झाल्यामुळे खळबळ माजली होती। अंजली दमानी यांनी हे सगळे आरोप केले होते। या प्रकरणामध्ये पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे। या प्रकरणातली सगळ्यात जो मुख्य आरोपी आहे रामेश्वर भोसले याला आता एलसीबीनं ताब्यात घेतलेला आहे आणि थोड्याच वेळात त्याला कळंब पोलीस स्टेशनमध्ये घेऊन एलसीबीचं पथक येणार आहे। यातला दुसरा आरोपी आहे जानकी रामेश्वर भोसले, याला लपण्यासाठी मदत केलेली होती, त्याची ओळख लपवली होती। या प्रकरणातील त्या आरोपीलाही रात्रीच पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आता हा प्रकरणातील दुसरा आरोपी देखील पोलिसांच्या ताब्यात आहे। आता या प्रकरणामध्ये पुढचा तपास कसा होतो, संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी आरोपीचं काही कनेक्शन आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आतापर्यंत तरी जी माहिती पोलिसांनी आपल्याला दिली ते म्हणजे अनैतिक संबंधातून या महिलेची हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र अंजली दमानी यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि जी काही चर्चा आहे या मनीषा बिडवे या महिलेची चा वापर संतोष देशमुख हत्या प्रकरणात करायचा होता आणि त्या महिलेचीच हत्या झाल्याचा आरोप होतोय। मग आता त्या अनुषंगानं पोलीस काय तपास करतात आणि काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पूर्वी नक्कीच अप्पासाहेब, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। अपडेट घेत राहू। धन्यवाद। पुन्हा एकदा वेगवान बातम्यांकडे वळूया। सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द गावातील सोनार सिद्धनाथाच्या